हे एकंदर मराठा आणि ओबीसी यांचं आंदोलन जे आहे त्याच्यातनं आपल्याला या दोन्ही जातींमध्ये तेढ निर्माण करून ह्याच्यामध्ये आपल्याला फायदा कसा घेता येईल ह्याचा राजकीय विचार केला आणि मी माझ्यासारखा एक ओबीसी समाजाचा माणूस हा विचार करत होतो की गेले अनेक वर्ष बालाबलुतेदार एकत्र राहिलेत ह्यांच्यामध्ये दुफळी माजवणं हे म्हणजे महाराष्ट्राचा घात करण्यासारखं आहे. अहो मला आयुष्यात खूप चांगले विषय आणि खूप चांगली माणसं ओळखतात. ऐका ना, पण राजेश टोपेंच्या कारखान्यामध्ये हा सगळा गट जरांगीने रचला. मला माझ्या अंदाजाने राजेश टोपेंची जी शुगर फॅक्टरी आहे त्याच्यात कुठेतरी एका क्वार्टरमध्ये गेले अनेक वर्ष जरांगे राहतात असं माहिती आता मला मिळाली. मला खरंच सांगतो जरांगेंच्या बद्दल 1% माहिती नाही. जरांगे पाटील यांचा बोलवतो म्हणजे सरकारच आहे, सरकारची चूक आहे असं मला हे मला काहीच बोलायचं नाही. पण आता या मागणीनंतर इथले तरी पुन्हा एकदा तेढ निर्माण होईल मराठा समाज या. असं आहे की मला पहिली गोष्ट हीच सांगायची आजही मराठा समाजाला की तुमच्या इथे गुळ लावला गेला आणि जो गुळ लावणारे होते ते फक्त गुळ मिळणारच नव्हता. संसदेच्या मान्यतेशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणारच नव्हतं. पण तुम्हाला हे येऊन सांगायचे देतो देतो देतो. अहो त्यांच्याच हातातच नाही तर देणार कुठनं. जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते 10% आरक्षण मला त्याच्याबद्दलही काय बोलायचं नाही. सरकार आहे, सरकार फार मायबाप सरकार असतं. काय करतील बघूया आता. असा प्रश्न उपस्थित होतो, जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचं समर्थन मुळात नाहीच आहे, पण त्यांनी केल्यानंतर असंसदीय भाषा आणि राजकारणाच्या कोंबडीवाची भाषा. नाही नाही मी जेव्हा भाषण ऐकत होतो की ते लोकांच्या आई बहिणी काढतात वगैरे 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 गेले 15 दिवसामध्ये घोडा लावीन इथपासनं गाढवं लावीन इथपासनं सगळ्या भाषा झाल्या. त्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही. हा दुजाभाव कशासाठी. आणि दुर्दैवाने सुसंस्कृत पक्षाचे प्रतिनिधी जेव्हा असं बोलत असतील ह्याच्याकडेही लक्ष द्यायला हवं. आपली राजकीय संस्कृती काय आहे आणि आपण कुठे जातो आहोत हे सगळ्यांनीच विचार करायला हवा.